बातमी बीडची आहे। बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा आहे। छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात हा मेळावा होतोय। 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणासंदर्भातला GR रद्द करा या प्रमुख मागणीकरता हा महाएल्गार मेळावा होतोय। संध्याकाळी 4 वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल। हो, आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे जवळपास 14-15 जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत। शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत। नाही, ते ओबीसीचा मोर्चा नाहीये, ते ओबीसीचा मोर्चा नाही, ते विशिष्ट जातीचा मोर्चा आहे। त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आता, त्यामुळे तो ओबीसीचा मोर्चा नाही आणि ओबीसीच्या हिताचं यांना काय देणं घेणं पण नाही। इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही। ज्या ओबीसीचं 32% आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकरं 32% जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या, तर यांनी त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही। त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत, हे ओबीसींचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणारे आजचे, त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही। मी छगन भुजबळ साहेबांनाही कॅबिनेट सब कमिटीमध्ये समजवलं की हा GR असा आहे। आता आम्ही त्यांना शासन निर्णयासाठी पॅरावाईज त्यांना सांगितलं या GRने काही फार त्या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे, ओबीसीमध्ये हे होणार आहे, पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन भुजबळ साहेबांचे, तर त्यामुळं त्यांनी मोर्चा काढलेला आहे। पण मी वारंवार सांगतो एकही चुकीचं होणार नाही, ओबीसी समाजाचा ताटातलं कोणी काढणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मराठा, ओबीसी, 18 पगड जातीला सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।